बिग बॉस मराठी 5चा सीझन सुरू झालेला आहे आणि संपतही आलेला आहे. शेवटचे 4 दिवस राहिलेले आहेत. तर आता येथील सर्व सदस्यांची जर्नी दाखवणार आहेत बिग बॉसच्या घरातली. तर आता या वेळेस आहे जान्हवी किल्लेकरची जर्नी. तर बिग बॉसनी एका चित्रपटगृहामध्ये मोठ्या पडद्यावर यांची जर्नी दाखवत आहेत. तर जान्हवीची जर्नी ही सुरुवातीला थोडीशी ती जास्तच ओव्हर ॲक्ट होत होती. ती वर्षाताईंना बोलली, पॅडी दादांना बोलली, असं चालू होतं आणि तिला जेल झाली होती. आणि जेल झाल्याच्या नंतर ती जेव्हा जेलच्या बाहेर आली तेव्हा ती खूप सुधारलेली होती आणि ती त्या जशी जेलच्या बाहेर आली तशी ती सावधगिरीनं वागत होती, सगळ्यांशी चांगलं वागत होती आणि असं बिग बॉस म्हणाले आणि तिचे कौतुक करत होते बिग बॉस आणि तिचा प्रत्येक टास्क दाखवत होते. बिग बॉस तिला घायाळ शेरणी असं म्हणलेलं आहे आणि ती जखमी वाघीण आहे अशी उपमा दिलेली आहे आणि ती टास्क चांगलं खेळते असंही ते म्हणाले आणि ती किचनमध्ये पण छान वावरायची हे पण दाखवलेलं आहे. आणि तिचे जे फॅमिली मेंबर आले होते तिला भेटायला, घरचे सदस्य, तिचा नवरा आणि मुलगा, ते पण सीन याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यामुळं जान्हवी ही खूप भावूक झालेली आहे आणि तिने खेळलेले सगळे टास्क, सूरजबरोबरचा जो लगोरी टास्क खेळले होते तो पण टास्क असा खूपच असा फायटिंगच्या याच्यामध्ये झाला होता, अटीतटीचा झाला होता. ती सूरजसोबत ती खेळत होती, त्याच्याशी भिडत होती, सूर्याला गिळायला हनुमान गेला असंच वाटत होतं ना, अगदी त्याप्रमाणे इथं चालू होती. ती सूरजला असं न घाबरता त्याच्याशी टक्कर देऊन ती टास्क खेळत होती आणि बऱ्याच टास्कमध्ये तिला जखम झाली होती, गुडघ्याला मार लागला होता असं. आणि प्रत्येक टास्कमध्ये ती जीव ओतून खेळत होती आणि प्रत्येक टास्कमध्ये ती जिंकण्याचा प्रयत्न करत होती आणि खूप छान खेळत होती. म्हणून तिला बिग बॉसनी टास्क क्वीनचा अवॉर्डही दिलेला आहे. तिला घायाळ वाघीण म्हणलेलं आहे आणि टास्क क्वीन म्हणलेलं आहे. आणि संतूरच्या जी झालेली आहे, स्पर्धा झालेली आहे, त्यामध्ये तिला संतूर गर्लचा पण अवॉर्ड मिळालेला आहे. जान्हवी बिग बॉसच्या घरामध्ये खूपच असं एक मानाचं स्थान तिने मिळवलेलं आहे असं बिग बॉस म्हणतात आणि खूप कौतुक केलेलं आहे बिग बॉसनं. आणि ती घरातल्या सदस्यांशी कशी वागते, कशी बोलते, हे सगळं जेव्हा तिच्या जर्नीमध्ये दाखवलं गेलं तेव्हा तिला असं डोळे भरून येत होते, कसं कौतुक वाटत होतं, आनंदाश्रू येत होते आणि तिची ती जर्नी पाहून तिला खूप आनंद झालेला आहे. आणि ती जेव्हा बिग बॉसच्या घरात येते तेव्हा अभिजित आणि निकीला सांगत असते की खूप छान दाखवली जर्नी, सुरुवातीपासून सगळं फॅमिली आलेली आणि सगळं शेवटच्या आठवड्यापर्यंत